मॅच पारितोषिक आम्ही त्याला देत आहोत. शिवशंभू पामणसुरे आगरसुरे शिवशंभू आगरसुरे संघाचा तो म्हणजेच चैतन्य गेल्या मॅचचा मार्ग मॅच द्यायचा राहिलाय आणि त्याला विनंती असेल की आपण इथे या त्याचं देखील पारितोषिक आपण देऊयात. सन्मान्य रॅकेटची मात्र यांच्या शुभ असते आपण येथे आपण त्यांना पारितोषिक देत आहोत. एक महत्वाची मॅच आहे. महेंद्रसाठी पारितोषिक आलंय आणि त्यांना हे पारितोषिक आम्ही देत आहोत. वेल प्लेड. नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा आहेत. तर पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती करूयात बदल आणि आमच्या संवेद येथे असतील ते म्हणजे सुयश. ओव्हर टू यू. धन्यवाद. हॅलो. तर आपण चैतन्यला इन्व्हाइट करतोय मॅन ऑफ द मॅच साठी. चला सलामीची जोडी मैदानावरती पाठवा. गावदेवी झिराड आपल्याला विनंती करतोय आपण सलामीची जोडी पाठवा. तर आपण बघत आहोत या ठिकाणी नेक्स्ट मॅचला शुभेच्छा देत आहोत. आणखीन एक द्यायचं आपल्याला राकेशजी थांबा. चैतन्य पाटील साठी प्रदीप पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक 200 रुपयांचं आलं. चैतन्य प्लीज या. तर नेक्स्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात चैतन्यला. इम्प्रेशन मेन्स वेअरच्या माध्यमातून ब्रँडेड टी शर्ट त्यानंतर एक सन्मान चिन्ह आणि त्यानंतर मात्र एक गावदेवी जिराटच्या माध्यमातून असणारी छोटीशी बॅट त्याच्यावरती लिहिलंय प्लेअर ऑफ द मॅच. आपण इथे मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देत आहोत. चैतन्य 50 धावा या ठिकाणी स्पर्धेमध्ये अनेक लोकांनी बनवल्या मात्र स्ट्राईक रेट अप्रतिम होता. काय सांगाल 50 धावांविषयी? पन्नास धावा इथे बनवल्यात. ही ट्रॉफी तुम्ही कोणाला डेडिकेट करू इच्छिता? आईला. ठीक आहे. येथे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी चैतन्य आलाय आणि त्याला हे पारितोषिक आपण देतोय. इम्प्रेशन मेन्स वेअर बघा तुम्ही त्या दुकानाला व्हिजिट करा. सुमित ठाकूर यांचा शॉप आहे अलिबागला. ब्रँडेड टी शर्ट क्वालिटी जीन्स जॉगर्स बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडे तुम्हाला मिळतील. तर हा होता मॅन ऑफ द मॅच मानकरी शिवशंभू आगरसुरे संघाच्या माध्यमातून ज्याने सर्वांची मनं जिंकली. पारितोषिक त्याला मिळालंय. नेक्स्ट मॅच साठी शुभेच्छा देतो आणि पारितोषिक जे 200 रुपयांचं आलेलं आहे ते सुद्धा इथे मी रिप्रेझेंट करत आहोत. धन्यवाद. ओव्हर टू पुन्हा एकदा कॉम्बॉक्स बोलूयात मॅच कडे. सामन्याला सुरुवात झाली आहे. आपण पाहतोय यजमान संघ प्रथमतः फलंदाजी करतोय. स्ट्राईक एंड मध्ये आपण जर पाहिलं तर आदित्यला पाहायला मिळतंय आणि नॉन स्ट्राईक एंड मध्ये आपण जर पाहिलं तर ऋषिकेश यांना नॉन स्ट्राईक एंड मध्ये पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवरती सुरेखार माळा संघाकडनं पहिलं षटक यावेळी हाताळलं जात आहे. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे. गावदेवी झिराट चषक 2025 आपण पाहतोय आणि या चषकाचा हातचा अंतिम आणि शेवटचा दिवस पाहायला मिळतोय. काही संघ आतापर्यंत सुपर 5 मध्ये दाखल झालेत, काही संघ सुपर 3 मध्ये दाखल झालेत, परंतु या वेळचा आपण पाहतोय नशिबाचा हा चौकार. प्रयत्न झाला होता. फलंदाज चकला, यष्टांच्या मागे असणारा यष्टीरक्षक सुद्धा चकला आणि बिहाइंड द विकेट लॉंग स्टॉप रिझनला येणारा चौकार सुद्धा आपण पाहिला. यावेळचा चेंडू आपण पाहतोय पुनश्च एकदा त्याच दिशेमध्ये जात होता, परंतु आता मात्र हाताला चेंडू लागलाय आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर या चेंडूवरती एक सिंगल इथून मात्र कंप्लीट झाली. सलामीची जोडी आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवरती असताना आदित्यच्या बॅटमधून एक सिंगल आता आली आहे. पहिल्या चेंडूवरती नशिबाचा चौकार मिळाला होता, परंतु तदनंतर आपण जर पाहिलं तर या चेंडूवरती पुनश्च एकदा एक सिंगल मिळते, परंतु स्ट्राईक सुद्धा रोटेट होत्या. जिथे आपण जर पाहिलं तर ऋषिकेश यावेळी बॅटिंग साठी स्ट्राईक एंड वरती येतोय, जिथे नॉन स्ट्राईक एंड वरती तो उभा होता, परंतु आता त्याला स्ट्राईक मिळाली आहे. मग इथून खेळावं लागेल, धावा बनवाव्या लागतील आपल्या संघासाठी.
षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर पहिलं चालू आहे. फार एंडकडनं गोलंदाजी केली जाते. यावेळचा चेंडू ऋषिकेशसाठी उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु हा प्रयत्न आपण जर पाहिलं तर गोलंदाजाच्या माध्यमातून मोडीत काढला गेला. चांगला चेंडू यावेळी आपण पाहतोय योग्य टप्प्यावरती आणि योग्य लाईन लेंथवरती टाकला जातोय. पहिल्या चेंडूपासून काहीतरी इरादे वेगळे यावेळी ऋषिकेशच्या पाहायला मिळतात. उलट्या हाताने त्याने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु तदनंतर गोलंदाजाने त्याची स्ट्रेंथ ओळखली होती आणि अशा वेळी चेंडू योग्य त्या टप्प्यावरती डिलिव्हर केला होता. यावेळचा चेंडू जसा शॉर्ट ऑफ लेन मिळालाय, आडवा बाटने त्याला मात्र उडवलंय डीप मिड विकेटच्या डोक्यावरतून. गगनभेदी गगनचुंबी षटकार. धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या चेंडूवरती लॉंग स्टॉप रिजनच्या बाहेर जाणारा चौकार, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर ऋषिकेशने उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथे कोणतीही धाव आलेली नव्हती. परंतु यावेळी जसा आखूटप्प्याचा चेंडू मिळाला तसा आपण जर पाहिलं तर हॉरिझॉन्टल बॅटने खेळत असताना 6 धावा मिळवल्यात. त्यामुळे संघाची धावसंख्या वेगाने आता पुढे सरकली आहे. याही वेळेला आपण पाहतोय गॅपमध्ये स्ट्रोक खेळला, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल एक सिंगल इथून मात्र भेटेल आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल. 12 धावा धावफलकावरती लागतील. 12 ऑन स्कोर कार्ड. 12 धावा धावफलकावरती यावेळी गावदेवी झिराट संघाच्या धावफलकावरती लागत असताना आपण पाहतोय चांगली फलंदाजी इथून मात्र पाहायला मिळते. गोलंदाजी मागवती असताना विश्वनाथ आतापर्यंत थोडासा महागडा ठरवला जातोय. याही वेळेला उलट्या हाताने फटका खेळलाय आणि त्या चेंडूवरती सुद्धा मोठा स्ट्रोक. जर पाहिलं तर उलट्या हाताने फटका खेळला आणि त्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर चौकाराची मोहर उमटवली आणि तदनंतर 4 धावा धावफलकावरती अर्जित केल्या गेल्या. धावफलकावरती 4 धावा ऍड केल्या ना तर धावसंख्या अर्थातच धावफलकावरची धावसंख्या यावेळी मात्र पुढे सरकली आहे. 16 धावा धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फलंदाजी होते. उलट्या हाताने धावा येत आहेत, सरळ हाताने धावा येत आहेत. एका चेंडूवरती धाव आली नव्हती, परंतु तदनंतर आपण जर पाहिलं तर धावा येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता विश्वनाथ यांचं जे पहिलं षटक संपलंय त्यामध्ये 16 धावा आल्यात. आता मग दुसरं षटक हाताळायचं कसं हा सुद्धा प्रश्न पडला असेल. यावेळी दुसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज नक्की वापरला जातोय सुरेखार माळा संघाकडनं आणि गोलंदाजी मागवरती शैलेश यावेळी आपण पाहतोय सज्ज झालाय. शैलेशच्या खांद्यावरती षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर दुसरं सोपवलंय. गोलंदाजी मागवरती ते सज्ज होतात. पाबल्या एंडकडनं ते गोलंदाजी करतात आणि अनेक वेळा आपण जर पाहिलं तर याच मैदानावरती 4 चेंडूंवरती 4 षटकार पाहिलेत, अर्धशतकं पाहिलीत, 2 अर्धशतकं येत असताना आपण पाहिलेत, किंबहुना विकेट हॅट्रिक्स येत असताना आपण पाहिल्यात. त्यामुळे एक मेडन षटक सुद्धा पाहिलंय. यावेळचा चेंडू आखूट टप्प्याचा त्याला मात्र पुल केलाय आणि पुनश्च एकदा यावेळचा पुल होतोय सक्सेसफुल. सीमारेषेच्या बाहेर जाऊन पडेल यावेळचा फटका आउट ऑफ द पार्क. ट्वेंटी 22 रन्स ऑन स्कोर कार्ड. 22 धावा धावफलकावरती. एकही फलंदाज बाद नाहीये. यावेळी आपण पाहतोय एकच जमेची बाजू. इथून मात्र धावा बनवायच्या आणि बनवायच्याच याच इथून यावेळी इथून मैदानावरती खेळलं जात आहे. आणखीन एक यामध्ये जोडला जाईल. यावेळचा चेंडू पुनश्च एकदा गगनभेदी गगनचुंबी षटकार ऋषिकेशच्या बॅट. आक्रमण केलं. येणारा गोलंदाज सुद्धा थोडासा घाबरून गोलंदाजी करेल आपल्या विरोधात आणि तेच पाहायला मिळतंय. लगातारच्या 2 आखूटप्प्याच्या चेंडूंवरती 12 धावा यावेळी लुटून काढल्यात ऋषिकेशने. आणखीन एक लगातारचा तिसऱ्या चेंडूवरचा तिसरा फाईन लेग, डीप फाईन लेगच्या डोक्यावरून चाललाय यावेळचा.
नंतर वेगाने पुढे सरकली आहे. 34 धावा धावफलकावरती. या वेळचा चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. थोडंसं आपण जर पाहिलं तर अंपायरकडे मागणी जरूर केली होती वाईटची, परंतु पंचांनी सांगितलं की हा चेंडू योग्य टप्प्यावरतूनच चाललाय, त्यामुळे या चेंडूवरती कोणतीही धाव येणार नाही. या निर्धाव आलाय चेंडू. लगातार 3 षटकार आले, तदनंतर हा चेंडू डॉट आला, त्यामुळे आता येणारे या षटकातील 2 चेंडू सुद्धा बाकी असतील. 34 धावा जिथे धावफलकावरती लागल्यात. ऋषीच्या बॅटमधून धावा यावेळी आपण जर पाहिला तर तितक्याच खोऱ्याने आल्यात, त्यामुळे ऋषीचा सुद्धा आत्मविश्वास तितका वेगाने वाढला असेल, किंबहुना आत्मविश्वासावरती तो आता पुनश्च एकदा आरूढ झाला असेल. याही वेळचा पुनश्च एकदा चेंडू हवेत टोकला जातोय. 2 क्षेत्ररक्षक पोचलेत. एकाने पकडला जाईल. फलंदाज क्रमांक पहिला ऋषिकेश बॅक टू द डगआउट. तर बॉटम हँडला लागत असताना चेंडू हवेत बराच वेळ राहत असताना तिथे क्षेत्ररक्षकाने झेल पकडला आणि पहिला फलंदाज ऋषिकेश यावेळी मैदानाच्या बाहेर परतला. ऋषिकेश परतलाय. मग आता चिंतेचं वातावरण मैदानावरती किंबहुना त्यांच्या खेम्यामध्ये नक्की पाहायला मिळेल, कारण महत्वपूर्ण फलंदाज यावेळी मैदानाच्या बाहेर परततोय. 34 धावसंख्येवरती 34 धावसंख्येवरती पहिला हादरा यावेळी लागलाय, त्यामुळे आता मनीष फलंदाजीसाठी चाललाय. मनीष यावेळी फलंदाजीसाठी येतोय. जिथे आपण जर पाहिलं तर त्याला स्ट्राईक एंडवरती खेळण्याची संधी नक्की मिळेल, मुभा मिळेल. मग आता येणाऱ्या चेंडूंवरती त्याला खेळावं लागेल, धावा बनवाव्या लागतील. 34 धावसंख्येपर्यंत आता ऋषिकेशने नेऊन ठेवलंय संघासाठी. आपण जर पाहिलं तर एक महत्वपूर्ण खेळी यावेळी आपण जर पाहिलं तर शॉर्ट बट स्वीट खेळी केवळ मैदानाच्या बाहेर परतलाय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण जर पाहिलं ना तर 4 षटकार आले, 1 सिंगल आली. तदनंतर आपण जर पाहिलं तर 8 चेंडू फेस केले आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर महत्वपूर्ण धावा सुद्धा बनवल्या. परंतु एका बाजूला आपण जर पाहिलं तर दुसरीकडे आदित्य सुद्धा धावा बनवतोय. त्याला सुद्धा वगळता येणार नाहीये, कारण त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आलेत. परंतु आता स्ट्राईक एंडवरती आलेला मनीष, त्याला सुद्धा मैदानावरती यावेळी खेळावं लागेल, धावा बनवाव्या लागतील, स्कोरबोर्ड हलतं ठेवावं लागेल. यावेळचा चेंडू अलॉंग द कार्पेट मिड विकेट वरती खेळला. पहिली धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव सुद्धा आपण पाहतोय लिहिल्यारित्या कंप्लीट केली जाते. त्यामुळे या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर 2 धावा आल्यात आणि दुहेरी धाव्यानंतर संघाची धावसंख्या मात्र इथून पुढे सरकली आहे. 36 रन्स ऑन स्कोर कार्ड, 36 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर कंप्लीटेड. 2 षटकांचा खेळ संपला. 36 धावा धावफलकावरती लागल्या. एका गड्याच्या मोबदल्यात या धावा आतापर्यंत आल्यात. त्यामुळे आपण जर पाहिलं तर एक सुखकर प्रवास 2 षटकांमध्ये पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये होत असताना गावदेवी झिराट संघाचा आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम खेळ 2 षटकांमध्ये आला, कारण पहिल्या षटकापासून आपण जर पाहिलं तर समोरच्या खेळाडूंना किंबहुना समोरच्या संघाला डॉमिनेट केलं गेलं. प्रत्येक गोलंदाजाविरुद्ध एक कॅल्क्युलेशन रिस्क घेतली गेली, कारण आपण जर पाहिलं तर येणारा गोलंदाज आपल्यावरती हवेन कसा नाही होणार हे पाहिलं गेलं. प्रत्येक गोलंदाजाविरुद्ध एखाद मोठा फटका आणि तदनंतरच्या खराब चेंडूंवरती आणखीन एक मोठा फटका असं सूत्र राखलं गेलं. आणि त्याचमुळे आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 2 षटकांमध्ये 36 धावा धावफलकावरती येत असताना आपण पाहतोय येणारे हे 3रं षटक बाकी आहे. किंबहुना या 3ऱ्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर तितकाच आक्रमक किंबहुना विस्फोटक किंबहुना आपण जर पाहिलं तर वैविध्यपूर्ण भरणारा खेळ यावेळी पाहायला मिळेल का? तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी माकवती सुरेखार माळा संघाकडनं आपण पाहतोय विश्वनाथला पुनश्च एकदा आमंत्रित केलं जात आहे. अर्थातच आपण जर पाहिलं तर भरोशाचा गोलंदाज आहे आणि त्यांना मात्र पुनश्च एकदा गोलंदाजी माकवती आणलं जात आहे. यावेळचा उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. बघा, उलट्या हाताने तुम्ही ज्यावेळी खेळताना, तुमच्याकडे उलट्या हाताने खेळत असताना तुम्ही ज्यावेळी हात चेंज करता किंबहुना तुमचा आय हँड कॉर्डिनेशन किंबहुना त्यावरती तुम्ही केलेलं फुटवर्क हे सर्व काही तुम्हाला दाखवावं लागतं आणि त्याच वेळी तुमच्या बॅटमधून उलट्या हाताने फटके सुद्धा येत असतात. आपण तिथे मैदानावरती पाहिलं तर फलंदाजाच्या माध्यमातून ते पाहायला मिळालं नव्हतं. यावेळचा चेंडू आपण जर पाहिलं तर बसून फक्त दिशा दाखवण्याचा फाईन लेगवरती खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या स्टिकर एंडवरती हा चेंडू लागला आणि अशा वेळी बॅकवर्ड स्क्वेअर लेगवरती फॉरवर्ड स्क्वेअर लेगवरती हा चेंडू गेला आणि तिथे आपण पाहतो एक सिंगल मात्र कंप्लीट झाली. त्यामुळे संघाची धावसंख्या एकेरी धावेनंतर पुढे सरकली आहे. धावसंख्या आपण जर पाहिलं तर 37 धावा धावफलकावरती लागत असताना आपण पाहतोय. 3ऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली. आता गोलंदाज आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती वर्चस्व प्रस्थापित करण्याचं काम करतायत, परंतु यावेळचा लोवर फुलटॉस बसून केलाय. अक्षरशः आपण पाहतोय लॉंग लेग बाउंड्री लाईनची दिशा निवडली आणि दशा सुद्धा इथून मात्र
मिळाला आणि फुलटॉस कोण सोडणार नाही आहे. येणारा फलंदाज तेच करतो. ज्यावेळी त्याला फुलटॉस मिळतो, फुलटॉसवरती फुल टोलने फटकार सुद्धा येतात. मागच्या चेंडूवरती षटकार आलाय. यावेळचा चेंडू मारण्याचा प्रयत्न बॅटच्या स्लॉट मध्ये टाकला होता, परंतु यावेळी आपण जर पाहिलं तर गोलंदाजाने चेंडूला फ्लाईट दिली. यावेळी फ्लाईट देत असताना हलक्या हाताने टाकलेला हा चेंडू आपण जर पाहिला तर पडल्यानंतर तितक्याच हळुवारपणाने यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला. त्यामुळे या चेंडूवरती धावा आता मात्र थांबल्यात. धावसंख्या मागच्या षटकाराने पुढे जरूर केली होती, परंतु तदनंतर आपण पाहतोय फलंदाजांना थांबून ठेवण्याचं काम जरूर केलं होतं. यावेळचा फटका पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट. यावेळी आपण जर पाहिलं तर वन बाउंड चेंडूला फील्ड केलं गेलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरती आणि तदनंतर आपण पाहतोय एक सिंगल तिथे कंप्लीट झाली. एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली. 44 धावा धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. शेवटचा एक चेंडू या षटकातील येणं बाकी. 5 चेंडू आतापर्यंत इथून मात्र संपलेत. बसून खेळला. यावेळी आपण पाहतोय फाईन लेग आणि शॉर्ट फाईन लेग मधून फटक्याला ढकललं जाते अक्षरशः बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषेच्या पार. चौकार. 48 धावा 18 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर आपण धावफलकावरती पाहतोय. चांगली एक मी मगाशीच म्हणालो की सुखकर प्रवास 2 षटकांमध्ये सुद्धा झालाय. मग आता तो सुखकर प्रवास यावेळी सुद्धा टिकून ठेवायचा असेल तर आक्रमकता तुम्हाला मैदानावरती दाखवावी लागेल. प्रत्येक षटकाविरुद्ध किंबहुना येणाऱ्या गोलंदाजांविरुद्ध एक कॅल्क्युलेशन रिस्क घ्यावी लागेल आणि त्याच रीतीने यावेळी मैदानावरती खेळलं जात आहे. किंबहुना आपण जर लक्ष टाकलं तर गोलंदाजांचा खराब चेंडू त्यांच्यावरती आलेले फटके. आपण पाहतोय व्यासपीठावरती उपस्थित आपण जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच साठी आपण जे टी शर्ट देतोय इम्प्रेशन मेन्सवेअरचे सर्वा अर्थातच सुमित ठाकूर हे सुद्धा व्यासपीठावरती इथे उपस्थित झालेत. आपण इनिंग ब्रेकमध्ये आपण त्यांचा यथोचित मानसन्मान घेणार आहोत. नक्की आपण जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून या मंडळासाठी मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट सुद्धा लिहिलेले आहेत. तेच सुमित ठाकूर येथे व्यासपीठावरती उपस्थित झालेत. यावेळचा चेंडू आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन होतं. यावेळी आपण जर पाहिलं तर एक सिंगल धावफलकावरती लागेल आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल. 49 धावा धावफलकावरती. प्रीतम आलाय. प्रीतमचा यावेळचा चेंडू शॉर्ट ऑफ गुडलेन, त्याला मात्र स्क्वेअर कट केला जातोय. चांगला स्ट्रोक. गुंडप्पा विश्वनाथ यांची आठवण करून देणारा फटका. चाललाय बाउंड्री लाईनला गवसणी घालणारा. चौकार. परंतु अशा वेळी आपण जर पाहिलं तर गोलंदाजाने कल्पकता दाखवली आणि तितक्याच वेगाने यावेळी चेंडूला डिलिव्हर्ड केलं. त्यामुळे बॅट आपण जर पाहिलं तर येण्या अगोदर चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ झाला होता आणि त्यानंतर बॅट आली होती. त्यामुळे संघाची धावसंख्या आपण जर पाहिलं तर जैसे ते आता मात्र पाहायला मिळतंय. मागच्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती तब्बल 53 धावा धावफलकावरती लागत असताना आपण पाहतोय. 53 रन्स ऑन स्कोर कार्ड. 53 धावा धावफलकावरती. जर्सी क्रमांक 4 प्रीतम यावेळी गोलंदाजी मागवती सज्ज होत्या. यावेळचा चेंडू दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळचा सुद्धा चेंडू आपण जर पाहिला तर योग्य दिशा गोलंदाजी केली जाते. दाद द्यावी लागेल या षटकाची, कारण धावा येत होत्या पहिल्या 3 षटकांमध्ये. तदनंतर आपण जर पाहिलं तर आदित्यच्या बॅटमधून फक्त ग्राउंड स्ट्रोक येत आहेत. एखादा मोठा षटकार आतापर्यंत आलेला नाहीये. पण इथून मात्र माझा आवाज ऐकला गेला आणि त्यानंतर यावेळी चेंडूला आपण जर पाहिलं तर अक्षरशः झोपून पडून खेळला फटका सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
यावेळी आपण पाहतोय शॉर्ट ऑफ गुडलेन चेंडू होता, लेंथ बॉल होता, त्याला मात्र आपण जर पाहिलं तर उंची कमी असल्या कारणामुळे यावेळी आदित्यने या चेंडूला आपण जर पाहिलं तर पिक केलं आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर फॉरवर्ड स्क्वेअर लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग यांच्या वरतून यावेळी चेंडूला उडवलं आणि षटकार सुद्धा जमवलं. संघाची धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकली आहे. धावफलकावरती आपण जर या षटकारांशी पाहिलं तर 59 धावा धावफलकावरती लागल्या. 59 धावा धावफलकावरती येत असताना आपण पाहतोय चांगली फलंदाजी आता यावेळी आपण जर पाहिलं तर आदित्यच्या बॅटमधून यावेळी आपण जर पाहिलं तर आणखीन एक अनऑर्थोडॉक्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, जसं इंटरनॅशनल क्रिकेट किंबहुना आपण जर पाहिलं तर व्यावसायिक क्रिकेट खेळलं जातं, प्रत्येक खेळाडूची नजर त्या चेंडूवरती असते आणि अशा वेळी तुम्ही समोर कितीही गोलंदाज असू द्या मग त्याचा बॉल बघायचा आणि त्या चेंडूवरती मोठा फटका मारायचा असं एक ध्येय असतं. तसं काहीतरी मैदानावरती आदित्यच्या माध्यमातून आपण पाहिलं, परंतु शेवटचा चेंडू हा निर्धावाला आणि आपण जर पाहिलं तर 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या 59 धावा धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळाले. तो यानंतर व्यासपीठावरती सन्मान्य सुमितजी ठाकूर आलेत. इम्प्रेशन मेन्सवेअर अलिबाग हे एक नाव मी गेल्या 3 रात्रींमध्ये घेतलंय. एक मराठी युवा उद्योजक आहेत आणि त्यांना नक्की सपोर्ट करा. तुम्ही त्यांच्या दुकानाला तुम्ही मस्ट व्हिजिट करा. क्वालिटी टी शर्ट, त्यानंतर क्वालिटी जीन्स, प्रत्येक व्हरायटी तुम्हाला तिथे मिळेल. क्वालिटीमध्ये नो कॉम्प्रोमाइज. त्यांच्या समोर विवेक सुद्धा आले, त्यांना देखील सन्मानित केलं जाईल. तर ऋषिकेश पाटील आहेत तेथे उभे, त्यांच्या माध्यमातून हा सन्मान दोन्ही सन्मान्य व्यक्तीचा आपण करतोय. सुमित येथे आपण आलात, आम्हाला उपकृत केलं, सामन्यामध्ये सर्वांना असंच प्रोत्साहित करता, कारण गावदेवी जिल्ह्यात नाही अनेक संघांना तो नेहमी प्रोत्साहित करत असतो टी शर्ट किंवा काही भेटवस्तू देऊन. त्यानंतर विवेक यांना सन्मानित करतील. अभय यांना विनंती मी करत आहे की आपण त्यांना सन्मानित करा. या दरम्यान फटका बघा, आउट ऑफ दी पार्क मारला चेंडू, सीमारेषा पार, षटकार. आपण बघतोय ना, फटका जबरदस्त होता. एक्स्ट्राऑर्डिनरी एफर्ट्स त्या ठिकाणी घेतले होते. मनीषच्या बॅटमधला फटका आला. तर आपण पुढच्या सन्मानाकडे नक्की बोलतो. येथे विवेक सुद्धा उपस्थित राहिलेले आहेत, त्यांना देखील आम्ही सन्मानित करत आहोत. सुमित ठाकूर यांच्या सोबत ते नेहमीच असतात आणि किंबहुना ज्यावेळेस आपण बघतो ना इम्प्रेशन मेन्सवेअर एक आपुलकीचं नातं त्यांनी जोडलं गेलंय आणि नेहमीच यांच्या या व्यवसायाला यश मिळू देत अशी ईश्वरचरणी प्रार्थना आम्ही करत आहोत. कॅमेरामन इकडे फोकस करा. ओके, तर पुन्हा एकदा सुयश, ओव्हर टू यू. धन्यवाद यश मापगावकर. पुनश्च एकदा आपण सामन्याकडे वळूया, जिथे आपण जर पाहिलं तर धावा येत होत्या. मागच्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर लगातारचे 2 चेंडू डॉट टाकलेत, त्यामुळे आपण जर पाहिलं तर संघाची धावसंख्या पुनश्च एकदा जिथे षटकार आल्यानंतर त्याच जागेवरती थांबले. येणारे 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू आडवा बॅटने मारत असताना थोडासा समर एंड डिलिव्हरी प्रमाणे आला, पडल्यानंतर बॅटच्या टो एंडला चेंडू लागला. डीप मध्ये हा चेंडू चाललाय, जिथे आपण जर पाहिलं तर चेंडू जोपर्यंत अडवला जाईल तद्वरती एक सिंगल इथून मात्र धावफलकावरती घेतली गेली आणि संघाची धावसंख्या 1 ने मात्र पुढे सरकली. धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 66 धावा धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. 66 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 66 धावा धावफलकावरती. फुलटॉस मिळालाय, परंतु त्या फुलटॉसचा फायदा तितकासा उचलू शकलेला नाहीये. आपण जर पाहिलं तर चेंडू जर असं वाटलं कदाचित क्षेत्ररक्षक पोहोचेल, परंतु लास्ट मोमेंटला चेंडूने रेस जिंकले आणि आपण पाहतोय फाईन लेग आणि फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येणारा हा चौकार. बसून यावेळी चेंडूला एक्झिक्यूट केला आणि तदनंतर चौकार मिळवला. याही वेळेला बसून फटका खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, दुसऱ्या एंडला थ्रो केला जातोय आणि रनआउट स्वरूपात फलंदाज यावेळी आपण जर पाहिलं तर बाद होणार आहे. शेवटच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर धावा आल्या आतापर्यंत. या षटकामध्ये एक षटकार आला, एक चौकार आला आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर उर्वरित चेंडूंवरती धावा घेत असताना फलंदाज मात्र बाद झाले. त्यामुळे धावसंख्येकडे जर लक्ष टाकलं तर पहिलं सत्र संपलं. धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 70 धावा, 71 धावा धावफलकावरती लागल्या आणि विजयासाठी 72 धावसंख्येचं लक्ष यावेळी आपण पाहतोय उभं केलंय सुरेखार माळा या संघासमोर. मग आता या 72 धावा बनवाव्या लागतील. व्यासपीठावरती
पाहुणे सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित होतात. आजचा हा स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि शंकाच नाही आहे स्पर्धेमध्ये पाहुणे नक्की येतील. अर्थातच त्यांची मांदियाळी सुद्धा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल, प्रेक्षकांची मांदियाळी पाहायला मिळेल, कारण गावदेवी चषक आपण 2025 पाहतोय आणि एक दिमागदार आयोजन केलं जातं या स्पर्धेमध्ये. आपण जर पाहिलं तर चषक किंबहुना या स्पर्धेमध्ये दिलेल्या वैयक्तिक पारितोषिक किंबहुना आपण जर पाहिलं तर सुमित ठाकूर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेले मॅन ऑफ द मॅचसाठी ते टी शर्ट, तदनंतर आपण जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचसाठी दिली जाणारी ती छोटीशी बॅट, अर्थातच ती भेटवस्तू, किंबहुना आपण जर पाहिलं तर सामनावीरासाठी दिले जाणारं ते चषक, अर्थातच स्वर्गीय स्मिता दत्ताराम थळे यांच्या स्मरणार्थ श्री दत्ताराम राघव थळे यांच्याकडून सुद्धा पुरस्कृत करून दिलं. आणि आपण जर पाहिलं ना तर या स्पर्धेमध्ये तितकंसं आकर्षण पाहायला मिळालं. त्यामुळे या भव्य दिव्य मैदानावरती चालू असलेली ही स्पर्धा, रोख रक्कम तब्बल 70,000 रुपयाची असणारी ही स्पर्धा आपण मैदानावरती पाहतोय. त्यामुळे या स्पर्धेमध्ये सुद्धा चांद लागले गेलेत, कारण आपण जर पाहिलं ना तर फ्लड्समध्ये खेळवली जाते. अर्थातच रजनी क्रिकेटचा हा थरार आपण मैदानावरती पाहतोय. तब्बल 5 संघांसाठी इथे आपण जर पाहिलं तर 5 संघ या स्पर्धेमध्ये दाखल होतील. अंतिम 5 मध्ये 3 मध्ये आतापर्यंत जय हनुमान मुनवली संघ दाखल झालाय. अजून उर्वरित संघ कोण दाखल होणार हा सुद्धा इथे येणाऱ्या, आणि एक ट्विस्ट सुद्धा आपल्या समोर येईल. नक्कीच तो ट्विस्ट आपल्यापर्यंत सांगितला जाणार नाही आहे, परंतु जेव्हा तो ट्विस्ट कळेल ना, अलिबागमध्ये प्रथमताच यावेळी आपण जर पाहिलं तर या मंडळाने तो आणलाय आणि आता त्यांच्या याच मंडळाची दाद द्यावी लागेल. जसं पहिलं सत्र संपलंय, मायक्रोफोनवरती बदल करतोय, घेऊन चलतोय माझे साथी समालोचक यश मापगावकर यांच्याकडे. चला तर मित्रांनो, पुन्हा एकदा मॅचकडे आपण वळतोय. पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये ही स्पर्धा येथे सुरू आहे. तर आज आपण पाहिलं मंचावरती सुमित ठाकूर, विवेक ठाकूर येथे आलेत. आम्हाला त्यांनी उपकृत केले. गेल्या 3 रात्रींमध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक संघाने प्रभावित केलं. माऊ 11 एकविरा थळ असेल, कालच्या रात्रीमध्ये जय हनुमान मुनवली संघ असेल, किंबहुना जर आपण पाहिलं तर त्याबरोबर बिंदास क्रिकेट क्लब आगरसुरे असेल, त्यांनी बिंदास क्रिकेट क्लब आगरसुरे आणि माऊ 11 एकविरा थळ यांनी सुपर 5 मध्ये प्रवेश मिळवलाय. तर मात्र कालच्या रात्रीमध्ये जनमन मुंबई संघाने टॉप 3 मध्ये प्रवेश मिळवला. आज कोणता संघ येथे क्वालिफाय करेल? इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं फार महत्वाचं आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस तर चला यापुढील होणारी लढत असेल, एका बाजूला जिरेश्वरी झिराट आणि दुसऱ्या बाजूला विघ्नहर्ता झिराटपाडा. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय नाणेफेकी करण्यासाठी या. जिरेश्वरी झिराटपाडा संघाचा कर्णधार आणि विघ्नहर्ता झिराटपाडा संघाचा कर्णधार आपल्याला विनंती करतोय की आपण नाणेफेकी करण्यासाठी या. सलामीची जोडी येथे मैदानावरती येत आहे. तर मला संघाने आपले प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक पाठवायचा प्लीज. सन्मान्य अजितजी मनुष्य येथे व्यासपीठावरती आहेत, त्यांना सन्मानित केलं जाईल. राजेंद्र राऊत येथे आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करूयात. नेक्स्ट मॅचच्या या ठिकाणी पुकार मी दिलाय. विघ्नहर्ता झिराटपाडा विरुद्ध जिरेश्वरी झिराटपाडा दोन्ही संघांना सूचना असतील. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं फार महत्वाचं आहे. सलामीची जोडी आली आहे. एका बाजूला, दुसऱ्या बाजूला अमोल या ठिकाणी आलाय आणि आता मात्र मॅचला पुन्हा सुरुवात केली जाईल. तर लहान मुलांना तिथे कुठेतरी आवरा तुम्ही.
धाबा मैदानावरती आपण बघितलं ना, जे धाबांची रिक्वायरमेंट होती ती धाबा या ठिकाणी बनतात. 72 धाबा या ठिकाणी करायच्यात, 71 बनल्यात. 5 षटकांची मॅच आहे. तर पहिल्या षटकासाठी या ठिकाणी आपण बघत आहोत. तर बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजाला प्रचारित केलं आणि तो गोलंदाज येथे मैदानावरती आपण बघत आहोत. सन्मान्य दिनेश गावडे यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती या. दोन्ही संघांना समान शुभेच्छा देऊयात. वळूयात या ठिकाणी गावठी चषक 2025 या मोठ्या स्पर्धाकडे. या पहिल्या चेंडूवरती बघा कलात्मकता दाखवली. आउटफील्ड अतिशय क्विक आहे. दे दनादन चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, पहिला चौकार. पैकी करण्यासाठी या जिरेश्वरी झिराटपाडा संघाचा कर्णधार येथे उपस्थित आहे. विघ्नार्थ झिराटपाडा संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय की लवकरात लवकर नाणेफेकी करण्यासाठी नाणेफेकी कक्षामध्ये यायचं आहे, कारण दुसऱ्या फेरीचा सामना आहे. आपल्याला वेळ घालवायचं नाही, कारण आजच्या दिवसामध्ये खूप सामने आपल्याला खेळवायचे. त्यामुळे विनंती असेल जितक्या लवकरात लवकर होता येईल तितक्या लवकरात लवकर आमच्यापर्यंत या. ओव्हर टू यू यश. पुन्हा एकदा बघा मॅच मध्ये रोमांच आहेत. समोर चेंडू भिरकावलाय, मिडॉनच्या वरून चेंडू गेला सीमा पार, चौकार. त्या मैदानावरती अशी फटकेबाजी आकस्मिक आहे किंबहुना अपेक्षित आहे. या सामन्यामध्ये जर आपण विचार केला तर एका वेगळ्या विचारांचं द्वंद्व मैदानावरती रंगत असेल. बॉलर मैदानावरती कमबॅक करेल का? तर आता मात्र बघा ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलाय, जिथे पाठीमागे क्षेत्ररक्षक होते. एक शॉट दरम्यान आपण बघत आहोत. त्यानंतर एक शॉट फाईन लेग, त्यानंतर जर विचार केला एक शॉट कव्हर, शॉट बॅकवर्ड पॉईंट. त्यानंतर दायऱ्यामध्ये जर आपण विचार केला तर अभय या ठिकाणी मैदानावरती आहे तैनात. शॉट पॉईंटच्या दिशेला एक क्षेत्ररक्षक, समोरच्या दिशेला वाईडिश लॉंग ऑफला. फटका या ठिकाणी आपण जर पाहिला हवेमध्ये खेळलाय, पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे. कॅच ड्रॉप या ठिकाणी केली गेली आहे. आणि त्यानंतर मात्र जर विचार केला आपण सुटकेचा निश्वास सोडला असेल, कारण बॅट्समनला या ठिकाणी असं वाटत होतं कुठेतरी या मॅच मध्ये एक चांगले सामने नक्कीच पाहायला मिळतात. यावेळेस मात्र बघा चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार येतोय. बिग अँड बँग बँग ऑन 6. जिरेश्वरी झिराटपाडा दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपण लवकरात लवकर नाणेफेकी करण्यासाठी या. दुसऱ्या फेरीचा सामना. सामन्यामध्ये आपण पाहिलं या ठिकाणी चेंडूवरती आपण जर इशारा बघितला तर वाईड मैदानावरती दिला गेलाय. यावेळेस आपण पाहिलं तर अजित प्रणित मैदानावरती स्ट्राईक इन वरती आपण पाहिलं. सन्माननीय इम्प्रेशन मेन्सवेअरचे प्रोप्रायटर अर्थातच सुमित ठाकूर यांना विनंती करतो आमच्यासोबत जॉईन व्हा. आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेची नाणेफेकी केली जाईल. या सामन्याची नाणेफेकी केली जाईल. अर्थातच सामना 4 षटकांचा असेल. दुसऱ्या फेरीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला जिरेश्वरी झिराटपाडा तर दुसऱ्या बाजूला विघ्नार्थ झिराटपाडा. या दोन संघांचे कर्णधार इथे आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि त्या दोन संघांमध्ये आपण जर पाहिलं तर नाणेफेकी होते. इम्प्रेशन मेन्सवेअरचे सर्वेसर्वा सुमितजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते आणि नाणेफेकीचा कौल यावेळी आपण पाहतोय चाललाय विघ्नार्थ झिराटपाडा संघाकडे. जो काही निर्णय असेल तो लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. सामना 4 षटकांचा असेल. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण पुन्हा एकदा मॅच कडे बोलतो ना, जिथे प्रणितवरती आक्रमण केलं, प्रणितवरती हल्ला बोल केला, त्याच्यावरती 22 धावा बनवल्या गेल्या. समोरच्या संघाला जर आपण पाहिलं तर एका बाजूने असं कुठेतरी मला वाटत होतं की मैदानावरती हा संघ उतरला, प्रॅक्टिस किती आहे हे त्यांना माहिती असेल, किंबहुना सरावामध्ये जर असतील ना तर समोर कोणताही संघ येऊ देत, ते कोणाला घाबरत नाहीत. अशा अनुषंगाने त्यांनी कमिटी टीम सोबत ही मॅच लावून घेतल्या. किंबहुना या सामन्यामध्ये गावदेवी जिराट संघ
या मॅचमध्ये स्वतःला कसं बघतोय, किंवा 4 षटकं बाकी आहेत जिथे अजूनही जिंकण्यासाठी आवश्यकता जर आपण पाहिली ना तर 24 चेंडू बाकी आहेत. मॅचमध्ये अजूनही 50 धावांची नीड आहे. 22 धावा पहिल्या षटकामध्ये कुठल्या गेल्यात. बॅटिंग पॉवर प्ले सुरू आहे. आता मात्र 3 क्षेत्ररक्षकांना मुभा असेल क्षेत्ररक्षण करण्याची. सीमारेषालगत एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा. बॉलिंग करण्यासाठी स्वतः ऋषिकेश पाटील याला आपण बघतोय. या बॅटचा चेंडू जोर फुलटॉस होता मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडू सीमारेषा पार. चौकार. धाबा 4. समोरच्या संघाचे धाबे दणाणलेत त्यांच्या बॅटिंगने. ऋषिकेश पाटीलला विकेट घेणं महत्वाचं असेल. ऋषिकेश पाटील या मॅच मधला एक सर्वात मोठा की फॅक्टर आहे. बॅटची कडा होती. क्षेत्ररक्षण बघा अव्वल दर्जाचं आहे. आणि या दरम्यान जर आपण बघितलं ना तर थ्रो या ठिकाणी चांगला आला होता मात्र आदित्य खेडेकर बंटी तिथे उभा होता. हाताने घेऊन जरी यष्ट्या उडवल्या असत्या तरी सुद्धा विकेट होती. मात्र तिथे बघा हिट करण्याचा प्रयत्न केला. एक महत्वाची विकेट या ठिकाणी मिळाली असती. धावसंख्या मैदानावरती लागते 27 धावा 27 बनल्यात. 72 करायच्यात ना तर मात्र या ठिकाणी अशा रीतीने त्यांना खेळावं लागेल. किंबहुना या मॅचमध्ये गावदेवी जिराट जेव्हा मैदानावरती उतरलेत त्यांनी या ठिकाणी ठरवलं आहे की विकेट मिळवली तर मॅचमध्ये परत देईल. धावा प्रत्येक षटकामध्ये जरा जसं आपण बघतोय ना चित्र अगदी त्या पद्धतीनं समोरच्या संघानं कॅल्क्युलेटेड रिस्क या ठिकाणी घ्यायला सुरुवात केली. आणि आत्तापर्यंत जेव्हा मॅचमध्ये आपण सामना बघतोय ना तो कोणता संघ जिंकेल याविषयी बऱ्याच गोष्टी ठरतील. चर्चा केली जाईल. सामन्याकडे वळूयात. फटका चांगला खेळलाय समोर क्षेत्ररक्षक. आता मात्र या मॅच मधली पहिली विकेट पहिला गडी गारत. कमॉन डीजे मास्टर. तो मैदानावरती आला त्याने या ठिकाणी जाळं फेकलं. समोर तेजस होता त्याच्या सेफ हँड मध्ये चेंडू गेला लॉंग ऑफला. एक महत्वाची विकेट त्याला मिळाली. आणि त्यानंतर मात्र सुयश जेव्हा आपण सामना बघतोय ना 27 फॉर लॉस ऑफ 1 विकेट अशा पद्धतीनं षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती. या लढतीमध्ये एका बाजूने जेव्हा यजमान संघ उतरलाय त्याने 71 धावा बनवल्या 5 षटकांमध्ये. त्याला उत्तर देत असताना धावा सुद्धा येथे बनतायत. षटक क्रमांक 3 आहे. दुसऱ्या मैदानावरती आहे. 27 धावसंख्येपर्यंत ते पोहोचलेत. आणि अजूनही त्यांना सुद्धा समान संधी आहे असं मी म्हणेन कारण त्यांच्याकडे असलेले बॅटिंग लाईन फार मोठी आहे. आणि अशा अनुषंगानं जेव्हा ते या ठिकाणी उतरलेत ना बघूयात कशा रीतीनं संपूर्ण खेळ या ठिकाणी रंगला जाईल. एक महत्वाची स्पर्धा गावदेवी चषक 2025 भव्य दिव्य नाईट क्रिकेट स्पर्धा. जिराट म्हटल्यानंतर अशा अनेक स्पर्धा तुम्हाला आता बघायला मिळतील. आधी जिरेश्वरीचं आयोजन होतं. आता गावदेवी त्यानंतर विघ्नहर्ता आणि त्यानंतर मात्र सिद्धिविनायक जिराट आणि ZPL मध्ये तुम्हाला सुद्धा बघायला मिळेल नाईट क्रिकेटची स्पर्धा. या ठिकाणी आपण पाहिलं ना तर ऋषिकेश थोडासा थांबला. किंबहुना मला असं वाटलं की मंकडिंग करण्याचा विचार त्याचा नव्हता ना. रणतमध्ये थोडासा चुकला किंबहुना फलंदाजाकडे त्याने लक्ष टाकलं होतं. षटक क्रमांक जेव्हा दुसऱ्या प्रगतीपथावरती ऋषिकेश पाटील एक महत्वाचं षटक हाताळतोय त्याला एक महत्वाची सफलता सुद्धा मिळाली. तो यावेळेसचा चेंडू बघा ऑफस्टिक थोडासा बाहेर ठेवला होता मात्र योग्य लाईन आणि लेंथ वरती चेंडू हाताळतोय.
या षटकामध्ये कमबॅकिंग गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आली. जेव्हा पहिल्या षटक आपण बघितलं होतं जिथे प्रणितवरती आक्रमण केलं होतं, मात्र आपल्या खेळाडूच्या वाटेमागे आपणच उभं राहू शकतो हे दाखवलं आज ऋषिकेशने. 2 चेंडू अजून बाकी आहेत. 4 चेंडू मैदानावरती आलेत आणि त्यानंतर मात्र धावा 27 स्कोर बुक वरती बनल्यात. 27 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. या चेंडूवरती स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फुलटॉस होता, मारता आला नाही, प्रॉपर कनेक्शन नव्हतं. समोर क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता आणि धावा या ठिकाणी बनल्या त्या म्हणजे 28 धावा. 28 स्कोर बुक वरती जेव्हा बनतात ना, एक शेवटचा चेंडू येणं बाकी असेल. विनोद पाटील यांचा इशारा आला, 1 to go. एक चेंडू बाकी आहे. बॉलिंग करण्यासाठी येथे आपण बघत आहोत या मॅच मध्ये जिथे बॉलिंग ट्रॅक वरती आलाय तो म्हणजेच स्ट्राईक एंड वरती आशिष आपण बघतोय, आतिशला आपण बघतोय. तर बॉलिंग करण्यासाठी ऋषिकेश पाटील. फटका मैदानावरती खेळण्यास केले प्रवृत्त आणि महत्वाची विकेट पुन्हा एकदा ऋषिकेशने केले या मॅच मध्ये कमबॅक. कम ऑन डीजे मास्टर. तर आता मात्र 18 चेंडू बाकी आहेत. 44 धावांची रिक्वायरमेंट या मॅच मध्ये. एका बाजूला गावदी जिराड चषक 2025 स्पर्धा तुम्ही बघताय ना, जिथे 18 चेंडू 44 धावांचं आव्हान आहे. 18 चेंडू 44 आमचे साधी स्कोरर मित्र अतिशय हुशार आहेत. हितेश गतवर्षी सुद्धा त्यांचं स्कोरिंग मी बघितलं होतं, मात्र आज अंतिम रात्रीमध्ये ते आमच्या बाजूला बसलेत. तो बोलतो आपण मॅचकडे. षटक क्रमांक 3 येते. प्रथमेशला या ठिकाणी बोलवलं गेलं. प्रणितच्या गोलंदाजीवरती त्याला या ठिकाणी धावा आल्या, मात्र प्रथमेश जेव्हा मैदानावरती आलाय ना तेव्हा या मॅच मध्ये पुन्हा एकदा ऋषिकेशने जी गोलंदाजी केली होती, कॅप्टन लिडिंग प्रॉम्प्ट असं म्हणावं लागेल. धाव मैदानावरती एक आली, मात्र कॅच होण्याची संभावना होती. ही संभावना जिथे आदित्य खेडेकर पाठीमागे जर आपण पाहिला तर अजयला आपण बघत आहोत. क्षेत्ररक्षण करत असताना आदित्य शॉट थर्डमॅनला आणि त्यानंतर मात्र तर अजय कवळे आपण शॉट फाईन लेगला बघतोय आणि शॉट थर्डमॅनला आपण बघतोय तो म्हणजे आदित्य खेडेकर बंटी. त्यानंतर मात्र जर विचार केला रितेश राऊत आहे या ठिकाणी शॉट पॉईंटला. एक क्षेत्ररक्षक शॉट कव्हर मध्ये आपण बघत आहोत. त्यानंतर जर विचार केला समोर वाईडिश लॉंग ऑफ आहे, डीप मिड विकेट स्कोअर लेग. यावेळेस फटका मारण्याचा प्रयत्न केलाय, मात्र नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. या ठिकाणी विकेट होण्याची संभावना होती. वाईड +1 धावा 2 येतील. पंच वाईड आहे का? नाही. ओके, बॅटचा स्पर्श झालाय. त्यानंतर मात्र जर आपण बघितलं तर धाव केवळ 1 येईल आणि स्कोरबुक वरती धावा येथे बनतात त्या म्हणजे 30. म्हणजे अजूनही आपण जर पाहिलं तर 42 धावांची रिक्वायरमेंट आहे या मॅच मध्ये. मॅच ऑन. दोन्ही संघ लढतात. कोणता संघ जिंकेल? ज्यावेळेस मात्र मारण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एकदा या ठिकाणी घेतली गेली. पुन्हा एकदा मॅच मध्ये आपण रोमांच बघत आहोत. षटक क्रमांक जेव्हा 3रं मैदानावरती आलं ना, किंबहुना 2रं जिथे मला प्रभावित केलं ऋषिकेश पाटीलने, कारण त्याच्या गोलंदाजीवरती 2 महत्वाचे गडी त्याने गारद केले. सलामीची जोडीला त्याने तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर न्यू बॅटर जेव्हा मैदानावरती आले, प्रथमेश मैदानावरती आलाय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे या मॅच मध्ये रोमांच. फटका खेळला, स्ट्रेट बॅटेड. क्षेत्ररक्षक तेथे आहे तैनात, मात्र बनेल दर्शक. 1 बाउन्स बाउंड लाईनच्या बाहेर, सीमा रेषापार येतो.
जेव्हा धावपलकावरती बनतायत त्या म्हणजेच तब्बल 35 बनल्यात. क्लीन बोल्ड, खंबा अवकाश दिया, फर्निचर डिस्ट्रॉय, कमांड इज द मास्टर. ऋषभ स्ट्राईक एंडवरती उभा आहे. मळा संघाच्या माध्यमातून सुद्धा जर आपण बघितलं तर आतापर्यंत जी स्ट्रॅटेजी त्यांनी दाखवली, मैदानावरती लढाऊ वृत्ती दाखवली. मॅचकडे बोलतो आपण. बॅटची कडा घेतली होती, एक लडिंग एज आपण पाहिली होती आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल जरा शॉर्ट फाईन लेगला. धाव मैदानावरती येथे कोणतीही येत नाही. 3 षटकं या ठिकाणी संपलीत. 12 चेंडू आता मात्र बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे 12 चेंडू बाकी. तर 12 चेंडू 38 या ठिकाणी आपण बघत आहोत. सामन्याकडे आपण पाहिलं ना तर या मॅच मध्ये ज्या पद्धतीनं सुरुवात केली होती त्या सुरुवातीला पुढे घेऊन जाता आला नाही. किंबहुना मी म्हणेन की या मॅच मध्ये टर्निंग पॉईंट बघायला मिळाले. सामना पालटला, टर्न केली पूर्ण मॅच. आणि या वेळेस जर आपण विचार केला ना तर अशा अनुषंगानं ज्या मैदानावरती 2 षटकं बाकी आहेत, 38 धावा अजूनही बनवायच्यात. ऋषिकेश पाटीलने कमबॅक करून दाखवलं. जेव्हा आपण बघितलं ऋषिकेश या ठिकाणी तयार आहे या सामन्यामध्ये. 2 षटकं बाकी आहेत, 12 चेंडू या ठिकाणी येतील, 38 धावा बनवायच्यात. वन फॅन्टॅस्टिक मॅच. जिराट ग्रामपंचायत क्रीडांगणावरती जेव्हा मॅच सुरू असते ना तेथे प्रेक्षक सुद्धा येतात. एका वेगळ्या आशेने मन प्रसन्न होतं आणि सन्माननीय दिलीप शेट्टी बोर यांची कृपा आहे, त्यांच्या माध्यमातून इतकं जबरदस्त मैदान येथे खेळण्यासाठी भाग्य लागतं असं मी नक्की म्हणतो. धावा या ठिकाणी बनत आहेत त्या म्हणजेच 35 धावा. 2 षटकं बाकी आहेत, 38 ची रिक्वायरमेंट. या चेंडूवरती बघा फुलटॉस आला होता, मिड विकेट क्षेत्र खाली होतं. क्षेत्ररक्षक करण्यासाठी क्षेत्ररक्षण तिथे आला काऊ कॉर्नर वाजून. धाव या ठिकाणी 1 मिळाली आणि त्यानंतर मात्र जर आपण विचार केला धावा अजूनही 36 पाहिजे. 36 रनांची रिक्वायरमेंट आहे. तर रिव्ह्यू या ठिकाणी करावा लागेल. ओके, बीमर्ससाठी रिव्ह्यू आहे का? ओके, 3ऱ्या पंचांना या ठिकाणी नियुक्त केलं जात आहे. षटक क्रमांक जेव्हा या ठिकाणी आपण बघतोय ना 4थं मैदानावरती याला बीमर या मैदानावरती दिला गेला, त्यानंतर फ्रीट मैदानावरती कंटिन्यूड असेल. षटक क्रमांक या ठिकाणी आपण बघतोय ना तर 4थं मैदानावरती आलं जिथे बीमर चेंडू आला त्याच्यावरती 9+1 फ्री चेंडू मैदानावरती होता. हा चेंडू चांगला टाकलाय, मात्र पंचांनी निर्णय दिला की हा चेंडू खराब आहे. शेवटच्या मोमेंटला विनोद पाटील टर्न झाले आणि त्यांनी सांगितलं की नाही. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण बघत आहोत फ्री कंटिन्यूड असेल, ही संधी तुम्हाला उपलब्ध होत आहे. जेथे आपण बघत आहात ऋषिकेश पाटीलला त्याच्यावरती संपूर्ण दारोमदार आहे.
या मॅचची या षटकामध्ये. पुन्हा एकदा बघा, पुन्हा एकदा जरा बघितलं ना, मी आतापर्यंत दोनदा ऋषिकेशने असं केलंय. मला माहिती नाहीये काय, पहिल्या षटकामध्ये सुद्धा रनअपमध्ये चुकला होता, बॅट्समन क्रीज सोडून थोडा पुढे होता, हे सुद्धा आपण बघितलं. मात्र मंकडिंग जर झालं असतं ना तर विकेट मिळाली असती. हुशार आहे, चतुर आहे, तो बघतोय या ठिकाणी सर्व गोष्टी फॉलो करतोय. फ्रीट कंटिन्यू लक्षात ठेवा बॅट्समन. सामन्याकडे बघा, या ठिकाणी आपण पाहिलं ना तर मैदानावरती चांगलं क्षेत्ररक्षण तिथे करून दाखवलं. जिथे आपण बघितलं क्षेत्ररक्षक तिथे उभा होता, धाव घेतली, धावत जाऊन या ठिकाणी चेंडूला फील्ड केलं आणि मैदानावरती धावा लागते 40. अजूनही 32 धावांची रिक्वायरमेंट आहे, म्हणजे मॅच इज ऑन फॉर बोथ साइड्स असं म्हणूयात आपण. चेंडू आता आपण जर पाहिलं तर वाईड आलाय. या मॅच मध्ये आपण बघतो ऋषिकेश पाटील राईट मोड द विकेट. तर या चेंडूवरती बघा, आता मात्र पंच निर्णय देतील का. पुन्हा एकदा वाईट. ही वाईटची मालिका काही संपत नाहीये. किंवा सामन्याकडे आपण बघितलं, ऋषिकेश पाटील या संघाचा तारणारा षटक क्रमांक दुसरं जेथे मॅच टर्न झाली होती. सुरुवातीला मोमेंटम आपण बघितला या ठिकाणी मला संघाकडे होता, त्यांनी चांगले प्रयत्न केले होते आणि अजूनही मॅच त्यांच्यासाठी खुली आहे असं मी म्हणतो. कारण एखादे 1 ते 2 बिग स्ट्रोक जर या मॅच मध्ये आले ना तरी मॅच मध्ये परततील. यावेळेस क्षेत्ररक्षक बघा, या ठिकाणी अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण केले, मात्र रिस्क अँड चिक्की सिंगल मैदानावरती घेतली गेली. षटक क्रमांक या ठिकाणी 4थ्या प्रगतीपथावरती ऋषिकेश पाटील बॉलिंग मार्क वरती तयार असताना आपण बघत आहोत. 10 चेंडू आणि 29 धावांची रिक्वायरमेंट या मॅच मध्ये. यावेळेस कमबॅक केलाय. यावेळेस आपण बघितलं ऋषिकेश पाटीलने विचार केला, चुकतंय आपलं, त्याच्यावरती इम्प्रूव्हमेंट करावी लागते. सुरेश, आपण बघतो ना, जेव्हा आपल्याला कळतं की आपल्याकडून चूक झाले तेव्हा ती चूक सुधारण्याची संधी तुम्हाला प्रत्येक वेळेस मिळत असते. मात्र चुका करत असताना सुद्धा अशा रीतीने करा. वारंवार एकच चूक करत जाऊ नका. आणि यावेळेस मात्र बघा, ऑफस्टिकच्या बाहेर चेंडूला ठेवलं गेलं आणि त्यानंतर त्याने दाखवलं की माझ्याकडे काय गोलंदाजी आहे, माझ्याकडे असणारी गोलंदाजी मधला क्लास काय आहे, आणि ते मैदानावरती दाखवतोय. 2 चेंडू अजून बाकी आहेत. ऋषिकेशचं हे षटक खूप लांबलं. धाबा या ठिकाणी स्कोरबुक वरती बनतात 44 धाबा. 44 रन जेव्हा स्कोरबुक वरती आल्यात ना, या ठिकाणी ऋषिकेश पाटीलच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल आता, कारण त्याने कमबॅक करून दाखवलं. वाईड आले, त्यानंतर पुन्हा कमबॅक करतो ऋषिकेश. तर या चेंडूवरती गतीनं बीट केलं होतं, चकवलं होतं. डायरेक्ट हिट मैदानावरती जर होईल ना तर मात्र काम तमाम झालं असता. मात्र या चेंडूवरती बघा, ज्या पद्धतीनं मैदानावरती स्ट्राईक रोटेट केली गेली. 1 चेंडू अजूनही बाकी असेल ऋषिकेश पाटीलचा. 11 चेंडू टाकले गेले एक षटक पूर्ण करण्यासाठी. 10 टाकलेत आणि एक महत्वाचा चेंडू आता येईल. म्हणजे जर आपण विचार केला एनर्जी लेवल संपते, तर हा चेंडू या ठिकाणी आपण बघतो विनोद पाटील करतील तरी काय. पुन्हा एकदा वाईट दिला, कारण चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या खूप बाहेर गेला. तर आतापर्यंत चेंडू आपण बघितले 5 झालेत. आतापर्यंत आलेला 5वा वाईड आपण बघितला, प्लस नो सुद्धा पाहिला आपण. सांगतो 1 मिनिट. धाबा 46 झाल्यात, 46 झाल्यात. जेथे येणाऱ्या
या चेंडूवरती बघा, चेंडू जात होता या ठिकाणी ऑफस्टिकच्या बाहेर, मात्र क्षेत्र या ठिकाणी फलंदाजाचा जर आपण विचार केला त्याने मारला नसता तर नक्की हा चेंडू सुद्धा खराब होता असं मी म्हणेन. हे त्याला सुद्धा माहिती ऋषिकेशला. मात्र गोलंदाजी या ठिकाणी संपली. षटक 14 संपलं. 6 चेंडू आता बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे धावा. 28 झाल्या, 24 धावा अजूनही रिक्वायर्ड आहेत. म्हणजे 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 4 बिग स्ट्रोक तुम्हाला मारावे लागतील या मॅचमध्ये जिंकायचं तुम्हाला. तर 4 बिग स्ट्रोक येऊ शकतात. 4 षटकार आम्ही बघितलेत कालच्या रात्रीमध्ये सुद्धा आपण बघितलं. किंबहुना एखाद्या 2 षटकारांनी मॅच हरलेली बघायला मिळाली. मात्र या सामन्यामध्ये पाहूयात षटक क्रमांक या ठिकाणी आपण बघतोय ना, तर मैदानावरती आता 5वा आलं. आदित्य खेडेकरला आपण बघतो, ज्याची कलात्मक बॅटिंग सर्वांना परिचित आहे. एक अलिबाग क्रिकेटमध्ये आदित्य खेडेकरने एक वेगळं नाव निर्माण केलंय. जेव्हा सुरुवातीला आदित्य खेडेकर मैदानावरती उतरायचा, 4 चेंडू 22 धावांची रिक्वायरमेंट या मॅचमध्ये आपण बघतोय मला संघाला जिंकण्यासाठी. फटका चांगला आलाय, टायमिंग प्रॉपर आहे. चेंडूवरती प्रहार केलाय, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर गेलाय, सीमारेषा पार. वेलकम 6 षटकार. यावेळेस मात्र फसवलंय, सगवलंय. बिहाइंड द विकेट कट केलाय ऋषिकेशच्या हातामध्ये चेंडू. महत्वाची विकेट. या ठिकाणी मात्र आता आपण बघतोय ना, 2 चेंडू बाकी आहेत, 16 धावांची रिक्वायरमेंट. आदित्य खेडेकर ऑन द बॉलिंग ट्रॅक. तर या चेंडूवरती बघा या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून इशारा येईल. चेंडू लेगस्टिकला सोडणारा होता, किंबहुना आपण बघितलं शफल झाला होता. त्यानंतर मात्र चेंडूने दिशा आणि दशा भरकटली. धावा मैदानावरती 1 आली. 2 चेंडू 15 धावांची रिक्वायरमेंट या मॅचमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती आदित्य. या चेंडूवरती जेव्हा मैदानावरती आपण बघितलं ना, डायरेक्ट हिट जर झाला असता ना तर काम या ठिकाणी संपलं असतं. किंबहुना आपण बघितलं आदित्य खेडेकरने ती रिस्क घेतली. धावा आणखीन एक इथे आली, स्ट्राईक रोटेट केली गेली. या धावा मैदानावरती बाई स्वरूपामधल्या आहेत आणि त्यामुळे जर आपण विचार केला तर 1 चेंडू बाकी आहे, 14 धावांची रिक्वायरमेंट. आदित्य म्हणजे बंटी आला. तर पुन्हा एकदा बघा या ठिकाणी सामना जिंकलाय गावदेवी जिराट संघानं. या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि नो डाऊट या मॅचमध्ये ज्याने कलात्मक गोलंदाजी केली, षटक क्रमांक 2 त्याने हाताळलं, बॅटिंगमध्ये षटकारांची किमया साधली, असा ऋषिकेश पाटील